नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गातील जो पाठ सेकंड आहे त्यातलं 2.1 ही जी पोएम आहे ती आज आपण पाहणार आहोत। तर 2.1 ही पोएम टूरशी रिलेटेड आहे, म्हणजेच प्रवासाशी संबंधित आहे। पोएमचं नाव आहे मिनी अँड विनी। मिनी आणि विनी अलुबी त्या ठिकाणी त्या शिंपल्यामध्ये आहेत आणि म्हणून या ठिकाणी मिनी आणि विनी अलुबी असं या पोएमला टायटल दिलेलं आहे। तर या ठिकाणी फर्स्ट आय रीड दिस पोएम। मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ वेल, मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल, sleep little ladies, and they slept well, and they slept well. Pink was the shell within, pink was the shell within, silver without. Sound of the great sea, sound of the great sea, wonder about. Sleep little ladies, wake not soon. Echo on echo, dies to the moon. Two bright star, peep into the shell. What are they dreaming of? Who can tell? Started a green linnet, out of the croft. Wake little ladies, the sun is aloft. याची जी पोएम आहे ही पोएम ज्यांनी लिहिली आहे त्यांचं नेम आहे अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन। तर या ठिकाणी ही पोएम या ठिकाणी मी रीड केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी मी आता एक्सप्लेन करत आहे। मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ सेल। या दोन मुली आहेत, एकीचं नाव आहे मिनी आणि एकीचं नाव आहे विनी। या दोन्हीही एका शेलमध्ये झोपलेल्या आहेत। स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल, आणि दोघंही या लेडीज आहे आणि दे स्लेप्ट वेल आणि आनंदाने शांतपणे त्या तिथं झोपलेल्या आहेत। पिंक वॉज द शेल विदिन सिल्वर विदाऊट। या ठिकाणी ही जी शेल आहे तर ही कशी आहे, पिंक आहे आणि त्याचप्रमाणे कुठेतरी थोडंसं सिल्वरचं असं आहे। साऊंड ऑफ द ग्रेट सी, आणि त्याचप्रमाणे आम्ही वंडर अबाउट, ज्यावेळेस या शेलमध्ये आम्ही झोपलेलं आहे आणि ते शेल इकडं तिकडं समुद्रामध्ये फिरत आहे त्यावेळेस आम्हाला समुद्रातले वेगवेगळे साऊंड्स हे त्या ठिकाणी लिसन होत आहे, ऐकू येत आहे। त्यानंतर स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून, आणि या ठिकाणी झोपल्या आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही या ठिकाणी जागं व्हावं। इको अँड इको डाईज टू द मून, त्याचप्रमाणे इथं या समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये आम्ही आहोत आणि तिथं असतानाच आम्हाला वेगवेगळे असे या समुद्रातले साऊंड त्या ठिकाणी ऐकू येतात आणि त्याचप्रमाणे तिथला आवाज ऐकून असं वाटत आहे की जसं आम्ही चंद्राच्या जवळपास आहोत। टू ब्राईट स्टार पीप इन टू सेल, त्याचप्रमाणे त्या शेलमध्ये काहीतरी चमकत आहे आणि असं आम्हाला असं वाटत आहे की जसं स्कायमध्ये स्टार चमकतात त्याचप्रमाणे या ठिकाणी ही स्टार ह्या चमकत आहे। व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, आणि असं वाटत आहे की आपण खरंच स्वप्न पाहत आहोत की आपण त्या स्टारच्या खूप जवळ आहोत। हू कॅन टेल, आणि म्हणून आम्ही एकमेकांना त्या ठिकाणी विचारत आहोत की हू कॅन टेल, की कोण आहे हे। स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्राफ्ट, त्याचप्रमाणे या ठिकाणी एक असं ग्रीन लिनेट आहे, एक हिरवगार असं आपल्याला त्या ठिकाणी सुंदर असं चित्र दिसत आहे। आउट ऑफ द क्राफ्ट, जसं आपण एखाद्या फार्ममध्ये आपल्याला सगळीकडे हिरवळ दिसते तसंच त्या ठिकाणी हिरवळ दिसत आहे। वेक लिटल लेडीज द सन इज अलॉफ्ट, आणि लागलीच त्या शेताच्या पाठीमागूनच एक छानसा सन हा या ठिकाणी जसा खालून वरती या हवेमध्ये उगवत आहे किंवा खालून वर तो सूर्य येत आहे असं दृश्य त्या ठिकाणी आम्हाला भासत आहे, जाणवत आहे। तर अशा प्रकारे ही जी पोएम आहे या पोएमचं एक्सप्लेनेशन आणि ट्रान्सलेशन या ठिकाणी मी सादर केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।